नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी दिसणाऱ्या बिबट्याचे मुक्ताईनगर शहरातील विश्रामगृहावर सुद्धा दर्शन झालेले आहे। मुक्ताईनगर येथील मध्यवर्ती शहरात असलेल्या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने बिबट्या भिंतीच्या आडोशाला खालील बाजूस बसल्याचा आढळून आला। विशेष म्हणजे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांना सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास विश्रामगृहाच्या मागील बाजूने बिबट्याचे दर्शन झाले। बिबट्या गेल्या 1.5 ते 2 तासांपासून त्या ठिकाणी बसलेला असून शहरात या गोष्टीची वार्ता पसरताच सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। वन विभागाचे अधिकारी कृपाली शिंदे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली असून बिबट्या बसलेल्या ठिकाणी या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे। बिबट्याचे दर्शन होताच बसस्थानक परिसराला लागून असलेल्या भिंतीच्या जवळ असल्याने हा परिसर तत्काळ खाली करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे बस स्टँडचा परिसर सुद्धा पूर्णपणे खाली करण्यात आलेला असून भिंतीच्या आडोशाला बसलेला बिबट्या आपण या ठिकाणी बघू शकतात। अतिशय खालच्या बाजूला बिबट्या या ठिकाणी बसलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो बिबट्याचे दर्शन। सर्वप्रथम मुक्ताईनगर शहरामध्ये वाघ आल्याची चर्चा सुरू झाली, मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर या ठिकाणी तो बिबट्या असल्याचे दिसून आले। बिबट्या कदाचित जखमी अवस्थेत असावा असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवले जात आहे। एवढ्या भर वस्तीमध्ये बिबट्या आला कसा, त्याचा मार्ग कोणता व कुठे जाणार होता असे विविध प्रश्न अजून अनुत्तरित असून या बिबट्याच्या दर्शनामुळे मात्र संपूर्ण मुक्ताईनगर शहरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यापूर्वी शहरात कधीही वन्यजीव प्राण्यांचे दर्शन झाले असेल, मात्र वाघ किंवा बिबट्याचे झाले नाही। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन या प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, वन विभागाच्या अधिकारी कृपाली शिंदे व त्यांच्या सहकार्याने केले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर सिंपल न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।